आहे की तिथे त्यांचा सन्मान राखला जावा? असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांचाही सन्मान आहे ना, मग ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांनी सांगावं, घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, शाहू महाराजांचाही आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, पण हे राजकारण आहे. आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे, लढवल्या आहेत, एकमेकासमोरही लढवलेले आहेत. त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात. पण उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट होणार आहे. तुम्ही उदयनराजे साताऱ्याच्या जागेसाठी आग्रह असं आहे की उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील. त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री महोदय घेतील. उदयन महाराजांनी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही ह्याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं. एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे. अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते, अशा वेळेला त्यांनी सबुरी घेणं गरजेचं होतं. कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे, तो माझ्या बाजूनी लागेल का त्यांच्या बाजूनी लागेल. पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या 405चं योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण संयुक्तपणे काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.